स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा. आता दातांच्या दुखण्याचं टेन्शन सोडा. विटा शहरात प्रथमच कॉस्मेटिक ट्रीटमेंटसह वेदनारहित उपचारांचा सुरू झालाय दातांचा दवाखाना. गुरुकृपा डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटर. डॉक्टर ओंकार विलास चव्हाण, डेंटल सर्जन, फेलोशिप इन कॉस्मेटिक अँड जनरल डेंटिस्ट्री. आमचा पत्ता गुरुकृपा मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक, हॉटेल महादेव समोर, कराड रोड, विटा. रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे. खास लग्न बस्तावा आहेरासाठी होलसेलपेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबाची खरेदी. कांचीवरम, बनारसी, जुल्ला बेंगलोर सिल्क, मदुराई सिल्क, कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध. सूट व इंडो शेरवानी, हळदीसाठी कुर्ता, सफारी, ब्रँडेड शर्ट, पॅन्टचे खास कलेक्शन. असंख्य व्हरायटीसह 51% भरघोस डिस्काउंट. जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत. त्वरा करा, आजच भेट द्या. रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे. सर्व श्रोत्यांना माझा नमस्ते. मी संदीप घोगे, पोलीस अधीक्षक सांगली. विधानसभा निवडणूक 2024 ही आता आपल्याकडे 20 नोव्हेंबर रोजी मतदान आहे. सर्व मतदारांना माझं नम्र आव्हान असेल, आपण प्रत्येकाने लोकशाहीतील आपला जो अधिकार आहे तो बजवावा आणि सर्वांनी मतदान करावे. सांगली जिल्ह्यात एकूण 8 विधानसभा मतदार क्षेत्र आहेत, ज्याकरिता एकूण 8 स्ट्रॉंग रूम हे तयार करण्यात आलेले आहेत आणि त्या ठिकाणी मतमोजणीची प्रक्रियाही पार पडणार आहे. आतापर्यंत पोलीस विभाग आपल्या परीने पूर्ण प्रयत्न करत आहे, जेणेकरून आगामी निवडणुका या शांततेच्या मार्गाने फ्री आणि फेअर वातावरणात पार पडतील. याकरिता पोलीस विभागाने केलेल्या कारवायांमध्ये 9 अग्निशस्त्र जप्त केलेली आहेत. त्याचबरोबर इतर 27 प्रकारचे विविध शार्प वेपन, तीक्ष्ण हत्यारेही जप्त केलेली आहेत आणि त्यामध्ये गुन्हेही दाखल केलेले आहेत. आपल्या जिल्ह्यामध्ये साधारणतः 2400 परवानाधारक शस्त्रे असून सर्व शस्त्रे जमा करण्याची कारवाई पोलीस विभागाकडून पार पाडण्यात आलेली आहे. जी प्रतिबंधात्मक कारवाई होणे अपेक्षित आहे त्यानुसार आम्ही जिल्ह्यामध्ये सर्व ज्या आरोपींवर, इस्मांवर यापूर्वी गुन्हे दाखल आहेत त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाईही पार पाडलेली आहे. विशेष करून यामध्ये एमपीडीए आणि मोका या कायद्यांतर्गतही कारवाया करण्यात आलेल्या आहेत. हद्दबारीचे साधारणतः 50 पेक्षा अधिक प्रस्ताव हे मंजूर करण्यात आलेले आहेत. आपल्या जिल्ह्याला कर्नाटक राज्याची आंतरराज्य सीमा आहे, ज्यावर 9 आंतरराज्य चेकपोस्ट आचारसंहिता लागलेल्या तारखेपासून कार्यान्वित करण्यात आलेल्या आहेत. त्या ठिकाणी इंटिग्रेटेड चेकपोस्टही उभे आहेत आणि त्यांच्याकडून सर्व प्रकारच्या वाहनांची दैनंदिन तपासणी चालू आहे. त्याचबरोबर एकूण 802 एनबीडब्ल्यू बजावणी करण्यात आलेली आहे आणि एनबीडब्ल्यू बजावणीचं प्रमाण हे सातत्यानं आपण वाढवत आहोत, जेणेकरून जास्तीत जास्त एनबीडब्ल्यू हे आपल्याकडे तामील होतील. जिल्ह्यामध्ये कुठेही हिंसाचाराची घटना अद्याप घडलेली नाही. सर्व ठिकाणी इलेक्शनचं कामकाज हे अतिशय समन्वय त्याच्यामध्ये साधण्यात येत आहे. सर्व विभागांमध्ये चांगलं कोऑर्डिनेशन पण आहे. जिल्ह्यात आपल्याकडं एकूण 8 निमलष्करी कंपन्या या दाखल झालेल्या आहेत. त्यांच्या मदतीने आपण फ्लॅग मार्च आणि एरिया डॉमिनेशन हे सुरू ठेवण्यात आलेले आहे, जेणेकरून एक मतदारांमध्ये विश्वास निर्माण होणार आणि हे कॉन्फिडन्स बिल्डिंग मेजर आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये एकूण 10 निवडणूक संबंधानं गुन्हे दाखल होते. सर्व गुन्हे हे आपण चार्जशीट केलेले आहेत आणि ही गुन्हे न्यायप्रविष्ट आहेत. सीझर्सच्या बाबतीत सांगली जिल्ह्यात त्यावेळेला चांगल्या कारवाया पण केलेल्या आहेत. 2 कोटींपेक्षा अधिक किमतीचे सीझर्स करण्यात आलेले आहेत, ज्यामध्ये साधारणतः 92 लाख कॅश सीझर आहे. जी अवैध दारू आहे ती 62 लाखांपेक्षा जास्त किमतीची अवैध दारू, 53 लाखांपेक्षा जास्त किमतीचा गुटखा आणि 7 लाखांपेक्षा जास्त किमतीचा गांजा, त्याचबरोबर 3 लाखाचं किमती धातू, प्रेशियस मेटल ही जप्त करण्यात आलेली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण इलेक्शन संबंधानं 5 गुन्हे दाखल आहेत. 5ही गुन्हेही तपासावर आहेत. त्यामध्ये 4 हे
अदखलपात्र स्वरूपाचे गुन्हे आहेत. पोलीस विभागाकडून जी संवेदनशील क्षेत्र आहेत, जी महत्वाची क्षेत्र आहेत, त्या ठिकाणी सुद्धा एरिया डॉमिनेशन करणं चालू आहे. त्याचबरोबर जो समन्वयासाठी बिनतारी संदेश विभाग असेल, मोटर परिवहन विभाग असेल, यांचाही उपयोग करून लॉजिस्टिक सपोर्ट आणि कम्युनिकेशन सिस्टम ही आपली मजबूत करण्यात आलेली आहे. सर्व इलेक्शन कर्तव्यावर उपस्थित असणाऱ्या स्टाफचं त्या ठिकाणी ट्रेनिंगही पार पाडण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर त्यांना पोस्टल बॅलेटच्या मदतीने आपण निवडणुकीचा अधिकार त्यांना बजावता यावा ही व्यवस्थाही केलेली आहे. सर्व पोलीस स्टेशनच्या आधी आतापर्यंत 250 पेक्षा जास्त रूट मार्चही घेण्यात आलेले आहेत आणि मला विश्वास आहे की येणाऱ्या आगामी निवडणुका या अतिशय शांत आणि निर्भीड वातावरणात पार पडतील. यासाठी मतदारांनी सुद्धा आपला हक्क बजावावा माझं सर्वांना आव्हान आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.